The church in Canaan. कनान देशातील चर्च. The first point we learned was the strength of God in Canaan. पहिला मुद्दा आपण शिकून घेतला की परमेश्वराची शक्ती कनान देशातली. Second, the building of God. नंतर परमेश्वराची बांधणी किंवा इमारत. And third, 3 the altar of association. एकीचा किंवा एकत्रितपणाचा संबंध किंवा वेदी. Our life starts from Shechem आपलं जीवन शकेम पासून सुरू होतं and it does not end in Bethel. आणि बेथेल मध्ये आपल्या जीवनाचा शेवट होत नाही. It ends in Hebron. तर हेब्रॉन मध्ये आपल्या जीवनाचा शेवट होतो. So again, we will just review a little bit of what we studied last week. थोडीशी उजळणी करू गेल्या रविवारी काय शिकलो होतो त्याविषयी. Genesis 13:17. उत्पत्ती 13वा अध्याय 17वे वचन. Then Abraham removed his tent and came and dwelt in the plain of Mamre, which is in Hebron, and built there an altar unto the Lord. उत्पत्ती 13वा अध्याय 18वे वचन. मग अब्रामाने आपला डेरा हलवला आणि तो हेब्रोनात ममरे याच्या एलोन झाडापाशी येऊन राहिला आणि तेथे त्याने यहोवासाठी वेदी बांधली. Praise the Lord. Hallelujah. Hebron means association. हेब्रॉन म्हणजे संबंध, It means fellowship. म्हणजे सहभागिता. Bethel represents the life in the body of Christ, तर बेथेल ख्रिस्ताच्या शरीरातल्या जीवनाचं दर्शक आहे and Hebron represents the principle of living that life. आणि हेब्रॉन म्हणजे त्या जीवनाचं तत्व, की ते जे तत्व आहे ते तत्व घेऊन ते जीवन जगणे म्हणजे हेब्रॉन. You cannot go to Hebron without getting through Bethel. तुम्ही बेथेलला गेल्याशिवाय हेब्रोनला जाऊ नाही शकत. How can you have association with someone with whom you are a stranger? एखाद्या व्यक्तीशी तुम्ही कसा काय संबंध किंवा सहभागिता साधाल ज्याच्याशी तुम्ही परके आहात, अनोळखी आहात, त्याच्याशी तुम्ही कसे संबंधात याल? Bethel just means church, बेथेल म्हणजे चर्च, but पण Hebron means association. हेब्रॉन म्हणजे संबंध एकमेकांशी. The prodigal son must come home to have association with his family. उधळा मुलगा आपल्या परिवाराशी संबंध साधायला घरी परत आलाच पाहिजे. So without Bethel you cannot have Hebron. तर बेथेल शिवाय हेब्रोन मिळत नाही. Without the church you cannot have association. याचाच अर्थ चर्चला आल्याशिवाय, चर्चमध्ये राहिल्याशिवाय आपले एकमेकांशी संबंध राहत नाहीत. Without church you cannot have brotherhood or familyhood. आणि चर्च मध्ये आल्याशिवाय, चर्च अटेंड केल्याशिवाय बंधुजनांमधली प्रीती किंवा परिवारात असलेली प्रीती याचा अनुभव आपल्याला येणार नाही. No matter what bitterness you have in the church and its activities, आणि मग चर्च मध्ये किंवा चर्च मध्ये चाललेल्या कृत्यांविषयी तुमच्या मनात कितीही जरी कडूपणा आला, overall it is the blessed place for you. तरी देखील चर्च म्हटलं तर आपल्यासाठी एक आशीर्वादित आणि धन्यवादित अशी जागा आहे. विथ ऑल प्लस, विथ ऑल मायनस, चर्च इज मस्ट. Praise the Lord. Hallelujah. Amen. Because in that कारण त्यात sometimes we feel that I'm unwanted there or I'm being targeted there. It's just the flesh which is not wanting that word to work in our life. कधी कधी चर्च मध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की नाही, माझी इथे कुणाला गरजच नाहीये, माझी इथे काही जागाच नाहीये. तर अशा वेळेला सैतान आपल्या अंगाशी बोलत असतो, आपल्या देहाशी बोलत असतो आणि आपल्यामध्ये हे सगळं घालत असतो. पण तसं नाहीये. चर्च पाहिजे, चर्चला आलं पाहिजे. Without the Bethel you cannot have association. बेथेल शिवाय संबंध साधता येत नाही. In other words, without Bethel you cannot have Hebron. याच्याशिवाय बेथेलला आल्याशिवाय हेब्रोनला जाता येत नाही. Hebron means association. आणि हेब्रोन म्हणजे एकमेकांशी संबंध पाहिजे, अनोळखी नको की हा कोण तो कोण नाही, हे सगळे आपले, ही फॅमिली आहे. You cannot get a group of people and instill in them just a communion. एखाद्या लोकांचा गट घ्यायचा आणि त्यांच्यामध्ये केवळ ती सहभागिता घालायची असं होत नाही. Amen. That will not last. त्याच्यातनं ते काही टिकणारं नाहीये की एक ग्रुप घेतला, त्यांच्यात ते टाकलं आणि त्यांना सोडलं. तसं ग्रुप वाईज काही होत नाही. You put them in a place and naturally and automatically association takes place. आणि तुम्ही त्यांना एका जागी घातल्यानंतर मग काय होतं की नैसर्गिकरित्या हे नॅचरली आहे की त्यांच्यामध्ये संबंध वाढतात, एकमेकांशी बोलणं होतं, एकमेकांबरोबर चालणं होतं, बसणं उठणं होतं, सगळं होतं. What is breaking of bread? प्रभू भोजन म्हणजे काय? Breaking of bread प्रभू भोजन म्हणजे is that you are already together and now you're making your relationship stronger. प्रभू भोजन म्हणजे आपण आता सगळे एकत्र आहोत आणि प्रभू भोजन घेत असताना आपण एकमेकांमधलं नातं जे आहे ते अजून खंबीर करत आहोत, अजून बळकट करत आहोत. त्याला प्रभू भोजन म्हणतात. It's not that some stranger comes and sits with us and has breaking of bread and then he goes and you don't meet him for years. हे असं होत नाही की एखादा अनोळखी माणूस चर्च मध्ये आला आणि त्यानं कधीतरी एकदा प्रभू भोजन घेतलं आणि त्याच्यानंतर तो परत येतच नाही आणि तो अनोळखीचा आहे आणि तरी आपण म्हणतो की तो आपल्या सहभागितेत आहे.
तो आपल्या संबंधात आहे असं होत नाही. Breaking of bread comes after association. प्रभू भोजन संबंध एकमेकांशी बांधल्यानंतरच प्रभू भोजनाचा विधी होतो. Because it is a family association. कारण की हा परिवाराचा संबंध आहे, हा फॅमिलीचा संबंध आहे, Praise the Lord. हे ख्रिस्तातलं कुटुंब आहे. And somebody who does not recognize Bethel, आणि एखादा व्यक्ती जो बेथेलला ओळखून घेत नाही, बेथेलला मान देत नाही, you cannot ask him to teach about values of the church. त्या माणसाला तुम्ही काय सांगणार की तो चर्च विषयीचं महत्व आम्हाला शिकव, का चर्च विषयीचं मूल्यमापन आम्हाला शिकव? त्या माणसाला आपण काय सांगणार आहे की जो बेथेलवर विश्वास ठेवत नाही, बेथेलला येतच नाही? You cannot ask a prodigal son when he's out of the house to teach family values. उधळा मुलगा परिवार सोडून बाहेर गेलेला असताना बाहेर तुम्ही त्याला विचारू शकता का की फॅमिलीचं महत्व काय मला सांग, परिवाराचं महत्व काय असतं मला सांग? बाहेर आपण विचारू शकतो त्याला? No. नाही. Just because he read a few books on association and family values, he is not entitled to tell people what is a family value. त्यांनी पारिवारिक मूल्यांवरती काहीतरी पुस्तकं वाचली आणि म्हणून आपण त्याला बाहेर असताना जाऊन विचारायचं की परिवाराचं काय महत्व असतं, परिवार कसा असतो, हे चुकीचं आहे. तो बाहेर राहून आपल्याला काय सांगणार की फॅमिलीमध्ये कसं राहायचं असतं आणि फॅमिलीचं महत्व काय आहे? He has read a few books and from the few books he is quoting to you. That doesn't mean he knows family values. त्यांनी थोडीफार बाहेर पुस्तकं वाचली परिवाराच्या मूल्यांविषयी आणि त्यावरनं तुम्ही असा निष्कर्ष काढू शकता की याला सगळं समजलं, याला माहिती आहे फॅमिली कशी चालवायची असते, फॅमिलीत कसे संबंध ठेवायचे असतात. त्याला कुठून कळणार आहे बाहेर राहून की फॅमिली म्हणजे काय? He has to come home. त्याला घरी परत यावं लागणारच आहे He has to live faithfully with the family. आणि त्याने विश्वासूपणे परिवारामध्ये राहिलं पाहिजे. And then there is no need for training to the family आणि मग परिवाराला काही प्रशिक्षण द्यायची गरज पडतच नाही, because you learn by living together. कारण एकत्र फॅमिलीमध्ये राहून आपण शिकतो. मग वेगळं वावगं काही शिकवायला लागतच नाही की असे राहा रे तसे राहा रे, नाही, कारण एकत्र राहून आपण शिकतो. Praise the Lord. आमेन. In the same way, तसंच association comes out of Bethel. संबंध बेथेल मधनं होतात. No matter what problems you face in Bethel, आणि बेथेल मध्ये म्हणजे चर्च मध्ये तुम्हा लोकांना एकमेकांबरोबर कितीही काही जरी त्रास झाला you still be found in Bethel. तरी बेथेल मध्येच तुम्ही सापडायला पाहिजे. You still be found in Bethel. तुम्ही बेथेल मध्ये सापडा, बेथेल मध्येच तुम्ही सापडायला पाहिजे. किती तुम्हाला त्रास होऊ दे, मी पणाला ठेच पोचू दे, काही होऊ दे. Most of the problems are related to our flesh, and so we concluded it's a problem जास्तीत of the church. जास्त समस्या तुम्हाला माहिती आहेत का आपल्या स्वतःच्या देहाशी निगडीत असतात. आणि मग त्याचा संबंध आपण चर्चशी लावतो आणि म्हणतो की चर्चमध्ये हे नीट नाही, चर्चमध्ये ते नीट नाही, चर्च मधली माणसं बरोबर नाही. पण आपली स्वतःची समस्या मी स्वतः आहे, तुझा प्रॉब्लेम तू आहे आणि माझा प्रॉब्लेम मी आहे. Amen. Amen. Our flesh is being dealt with. That's why there will be a little bit of misunderstandings. आणि इथं आल्यानंतर काय होतं की आपल्या देहामध्ये कार्य करायला सुरुवात होते आणि मग इकडून तिकडून थोडीशी गैरसमजूत होत राहील, होऊ दे. Amen. आमेन. Because in the church there is a development of your soul and your body, not your spirit. कारण चर्च मध्ये तुमच्या आत्म्याचं विकसन होत नाहीये. चर्च मध्ये आल्यानंतर तुमचा जीव आणि तुमचं हे जे शरीर आहे त्याचं विकसन केलं जाते की असं वागायचं असतं, असं राहायचं असतं. Praise the Lord. हालेलुया. Bible says, बायबल मध्ये लिहिलंय at Hebron Abraham dwelt by the trees of Mamre. हेब्रोन एलोन झाडापाशी ममरे मध्ये राहिला. Mamre means ममरे म्हणजे vigor, एक ताकद, strength. शक्ती, Vigor means energy, एक ऊर्जा, a passion. एक आवेश. See, when Abraham and his wife were associated together, they had passion for God. अब्राम आणि त्याची बायको जेव्हा एकत्रित होते दोघांमध्येही परमेश्वरासाठी आवेश होता They were firm in togetherness. आणि ते एकत्रित अगदी खंबीर आणि अढळ असे होते. And then the church becomes firm. आणि मग काय होतं त्यामुळे चर्च पण तेवढंच खंबीर आणि अढळ होतं. Amen. Amen. When families become firm, the church becomes firm. परिवार खंबीर आणि अढळ झाला की आपोआप चर्च खंबीर आणि अढळ होतं. Praise the Lord. Amen. That's why we need to see that the families are developed. आणि म्हणून आपण हे पाहायला पाहिजे की परिवार पण आपापला व्यवस्थित विकसित व्हायला हवा. You know, in Hebron, हेब्रोन मध्ये all bitterness is dealt. सगळा जो कडूपणा असतो ना त्या कडूपणाला कार्य केलं जातं. Because in association, all these things are dealt. कारण की जेव्हा आपले संबंध लागतात एकमेकांशी त्याला कडूपणा म्हणा किंवा देह म्हणा या सगळ्याशी कार्य व्हायला सुरुवात होते. Amen. आमेन. Then they start learning how to flow with one another, आणि मग सगळे शिकायला लागतात की आपण एकमेकांशी कसं बोलायचं, how to कसं accept one another, how to forgive one another. एकमेकांना कसं स्वीकारायचं, एकमेकांना क्षमा कशी करायची. Outside the church, all these things will not happen. बाकी चर्चच्या बाहेर या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. Amen. आमेन.
You know what Naomi said? नामी काय म्हणाली तुम्हाला माहितीये? When she came back from Moab, नामी जेव्हा मोआब देशातनं परत आली, she said, ती म्हणाली, call me not Naomi. मला नाओमी म्हणू नका. Naomi means pleasant. नाओमी म्हणजे अ, अ, Pleasant. सौख्य, Amen. काहीतरी रम्य, Pleasant. रम्य, Pleasing. काहीतरी प्रसन्नता देणारी. But call me Mara. तर मला मारा म्हणा म्हटली, Call me bitter. मला कडू म्हणा म्हटली. She said, call me bitter. ती म्हटली मला कडू म्हणा, नाओमी म्हणू नका. For the Lord had dealt bitterly with me. कारण परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये कडूपणाने कार्य केलंय. See, it's not God dealing bitterly with you. You left Bethel. देवाने तुझ्या जीवनात कडूपणाने कार्य केलं नाहीये. तू बेथेल सोडून गेली म्हणून तुला प्रॉब्लेम झाला. As long as you were in Bethlehem, you were called pleasant. जोवर तू बेथलेहेम मध्ये होती, तुला नामीच म्हणत होते, तुला रम्य म्हणत होते, तुला प्रसन्नदायी म्हणत होते. You are pleasant to look at. You are pleasant to speak. तू दिसायला रम्य होती, तू बोलायला रम्य होती, तू सगळ्यांना आवडत होती. as long as तू बेथेल मध्ये होती तेव्हा. You are pleasant before your husband, pleasant with your children, pleasant with one another, pleasant to approach. तू नवऱ्यासमोर रम्य होती, मुलांसमोर रम्य होती. तू तिथे गावामध्ये सगळ्या लोकांसाठी प्रसन्नदायी होती. सगळे तुझ्याकडे येऊ शकत होते. But then when you left Bethel पण मग तू बेथेल सोडलं, or Bethlehem किंवा तू बेथलेहेम सोडलं, and went to Moab, तू गेली मोआब देशी. what happened? मग काय झालं? You became bitter. तू कडू झाली. Bitterness came in your heart. कडूपणा तुझ्या अंतःकरणामध्ये भरला. Bitterness towards God, bitterness towards life, bitterness towards your husband. आणि तो कडूपणा सगळ्या प्रत्यर्थेनं भरलं. तुला देवाविषयी कडूपणा आला, नवऱ्याविषयी कडूपणा आला, सगळ्याविषयी कडूपणा निर्माण झाला. That's why when she entered the gates of Bethlehem, आणि म्हणून जेव्हा ती बेथलेहमच्या वेशीपाशी आली, after losing a family, तिचा परिवार सगळा तोवर मेला. नवरा, 2 मुलं सगळी मेली. everybody was lost. आणि सगळे पुरुष घरातले मेले. 3 widows 3 विधवा बायका or आहेत 2 बस. widows 2 विधवा बायका आहेत. coming back to Bethlehem बेथलेहमला परत आलेल्या 2च. with no property, no bank balance, मालमत्ता नाही, पैसा अडका नाही, काही नाही, nothing. काहीही नाही. Coming back to Bethlehem. बेथलेहमला कंगाल असल्यासारख्या परत आल्या. And then when people came and approached her, आणि मग जेव्हा लोकांनी येऊन तिच्याशी बोलायला सुरुवात केली, they said, see, Naomi has come, Naomi has come. बेथलेहम मधले लोक म्हणायला लागले की पहा, नामी आली, नामी आली, नामी आली. She said, ती म्हणाली don't call me Naomi. मला नामी म्हणू नका, मला मारा मला मारा म्हणा. आजपासून आजपासून माझं नाव कडू. काय देवाने केलं, काय केलं माझ्यासाठी देवाने? काहीच नाही. काय एकदम नाश करून टाकलं आमचं जीवनात. नाश नाही केलं, तू सोडलं हो Bethlehem. ना. You left Bethlehem. तू बेथलेहम सोडून गेली, तुला नसते उद्योग सुचले. Amen. आमेन. तर नसते उद्योग नको सुचायला. इथे किती त्रास झाला तरी इथंच राहायचं. How can you leave the house of bread भाकरीचं घर सोडून कुठं चालला? just because you didn't get physical bread? शारीरिक भाकर मिळाली नाही म्हणून तू भाकरीचं घर सोडून कसा जाऊ शकतो? Does man live by bread alone? माणूस काय केवळ शारीरिक भाकरीवर जगतो का? He lives by every word that proceeds from the mouth of God. लिहिलंय ना, परमेश्वराच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर माणूस जगतो असं लिहिलंय ना. मग शारीरिक भाकरी पायी तू बेथेल सोडून चालला कुठे? Because God is going to bless Bethlehem. ते बेथलेहमला आशीर्वाद देणार आहे. Because God did visit Bethlehem. कारण की बेथलेहमला भेट देवानी दिली. Didn't others stay in Bethlehem? बाकीचे बेथलेहम मध्ये नाही राहिले का? They all stayed. बाकीचे सगळे बेथलेहम मध्ये राहिले ना. With all troubles they stayed. सगळ्या त्रासांसकट राहिले ना. Why didn't you stay? तू का नाही राहिली? तुला असं काय झालं की तू बेथलेहम सोडून निघून गेली? And just because now God was visiting Bethlehem, you come back. आणि आता तुला कळलं की देवा बेथलेहमला भेट देत आहे म्हणून तू बेथलेहमला परत आली? Anyway, ठीक आहे, she came back. आली, हे महत्वाचं आहे. She knew the importance of Bethel. म्हणजे तिला बेथेलचं महत्व कळलं. In Bethlehem there is bread. बेथलेहम मध्ये भाकर मिळते. And all bitterness now vanishes. आणि आता सगळा कडूपणा बेथेल मध्ये निघून जातो. Now she is full of vigor. आता ती इतकी सामर्थ्यानं, ऊर्जेनं भरून चालली. That's what oak tree speaks of. आणि Vigor, एलोन- energizing. की ऊर्जा, शक्ती हेच ते एलोनाचं झाड आपल्याला सांगतं. This is what comes out of spiritual association. आध्यात्मिक संबंध एकमेकांशी लागल्यानंतर ही सगळी उत्पादनं बाहेर पडतात. In Bethel you get spiritual association. बेथेल मध्ये बरं का आध्यात्मिक नाती बांधली जातात. But for that you need to be found in Bethel. पण त्याच्यासाठी तुम्ही बेथेल मध्ये दिसला, सापडला, राहिला तर. Only after Bethel you have Hebron, that is association. कारण बेथेल नंतरच हेब्रोन येतं की ज्या हेब्रोन मध्ये संबंध किंवा नाती बांधली जातात. See how Hebron became the inheritance of Caleb. हेब्रोन कशा पद्धतीनं
कालेबाच्या वतनाचा वाटा झाला पहा. Amen. आमेन. You know, Bible also says बायबल असंही म्हणतं, when Samson, शमशोन, when the Spirit of God came upon him, देवाचा आत्मा जेव्हा शमशोनावर आला, he plucked the 2 posts and went with the bar and all on top of the hill. त्यानं 2 काम घेऊन तो गेला, टेकडीच्या माथ्यावरती गेला. And Bible says he carried it on his shoulders. आणि बायबल म्हणतं की त्याने खांद्यावर ते वाहिलं. Shoulders mean Shechem. खांद्यावर वाहिलं. खांदा म्हणजे शखेम. Amen. आमेन. Carried them on top of the Hebron hill. आणि हेब्रोनच्या टेकडीवर घेऊन गेला. You will come against all your enemies on the shoulder of God. तुम्ही देवाच्या खांद्यांद्वारे तुमच्या सर्व शत्रूंच्या विरोधात याल. If you are in association. जर संबंध आणि नातं असेल तर. Because Paul says, पॉल म्हणतो, all power, all authority has been given to the church. सगळं सामर्थ्य, सगळा अधिकार चर्चला दिलाय. Praise God. Amen. All authority is given to the church. सगळा अधिकार पॉल म्हणतो चर्चला दिलाय. You know, David, दावी, when his men stayed at Hebron later on, दाविदाची माणसं जेव्हा एकदा मागावून हेब्रोन मध्ये राहिली, he became the king over Hebron. तो हेब्रोनचा राजा झाला. His children were born in Hebron. त्याच्या मुलांचा जन्म हेब्रोन मध्ये झाला. All the people there made a league with David. आणि सगळ्या माणसांनी तिथं दाविदाशी करार केला. And you know, he reigned over Hebron for 7.5 years. आणि तुम्हाला माहिती असेल की 7.5 वर्ष दाविदाने हेब्रोनवर राज्य And केलं. about 33 years he ruled over all Israel. आणि 33 वर्ष जवळजवळ त्याने संपूर्ण इस्रायल देशावर राज्य केलं. Remember also, आणि हेही लक्षात ठेवा, in Hebron, हेब्रोन मध्ये Absalom, अबशालोम he stood on the street corner, तो एका रस्त्याच्या कोपऱ्याला उभा राहिला went against his father David, आणि त्याचे वडील दावीद म्हणजे वडिलांच्या विरुद्धच गेला. and made all his friends to shout. आणि त्यानं आपल्या सगळ्या मित्रांना ओरडायला लावलं Said, shout की ओरडा that की Hebron belongs to Absalom. हेब्रोन अबशालोमाचा आहे. That हेब्रोन. Absalom is ruling over Hebron. सगळ्या मित्रांना अबशालोमाने काय केलं, ओरडायला लावलं की सगळे जोरजोरात ओरडा, हेब्रोन अबशालोमाचा आहे, अबशालोम हेब्रोनवर राज्य करणार आहे. How can it happen? कसं शक्य आहे? It was raised up by sacrifice. कारण की अर्पण करून ते उभं झालंय. Abraham had raised up and sacrifice in Hebron. अब्राहमाने हेब्रोन मध्ये अर्पण केलं होतं. It will not go to a man of flesh. आणि जो दैहिक माणूस आहे त्याच्या हातात हेब्रोनचं राज्य कसं जाईल? Are you understanding? कळतं का? It will not go to the man of flesh. दैहिक माणसांच्या हातात हेब्रोनची राज्य जात नसतात. अबशालोम किती ओरडू दे त्याला अर्थ नाही. When you raise up an altar, जेव्हा तुम्ही वेदी बांधता there are tears there. तिथे अश्रू आहेत, अश्रू. There are sacrifices made there. तिथं त्याग केलाय, अर्पण केलंय. There is commitment there. तिथं करार आहे. There is a conviction there. तिथं एक जाणीव आहे. Are you understanding? कळतं का? There is a league you have made, an allegiance to God, आणि तिथं तुम्ही देवाला करार केलाय, करार. a vow, an oath to God. एक नवस केलाय तुम्ही देवाला. मराठीत म्हणतात ना, शपथ वाहिली मी देवाला की मी ही जागा नाही सोडणार. Amen. Amen. Raising up an altar is not for small timers. वेदी बांधणं लहान सहान माणसांचं काम नाही की जे कधी येतात मग परत जातात, मग त्यांना वाईटच वाटलं, मग ते येतच नाहीत, मग ते रुसले, मग परत येतात, मग असल्यांसाठी वेदी बांधायचं काम नाहीये. Now listen. ऐका, Abraham raised up an altar. अब्राहमाने वेदी बांधली. God has to honor Abraham's sacrifice. देवाने अब्राहमाच्या अर्पणाचा मान हा केलाच पाहिजे. Absalom died, अबशालोम मेला and he could not even get a part of Hebron. आणि त्याला हेब्रोनचा भागही मिळाला नाही. So what do we learn? काय शिकतो आपण? We learn of association. आपण नातं, एकमेकांशी बेथेल मधलं नातं, हेब्रोन मधलं नातं, It is sharing. It is Christian association. एकमेकांशी सहभागिता साधणं, वाटणं, एकमेकांना वाढणं, ख्रिस्ती समाज एकत्र येणं, We have got the strength here. ख्रिस्तीपणा आपल्यामध्ये अंगीकारणं, इथे शक्ती आहे. Praise the Lord. Hallelujah. Judges 20:11 says, शास्ते 20:11 मध्ये लिहिलंय पहा. so all the men of Israel were gathered against the city, knit together as one man. शास्ते 20:11. मग इस्रायलाचे सर्व पुरुष एका माणसासारखे संघटित होऊन त्या नगराजवळ जमले. See, they all got together, knit together as one man. सगळे संघटित होऊन एका माणसासारखे जमले. See, we should be like one man. आपण सगळे एका माणसासारखे पाहिजे. When we flow together like one man, जेव्हा आपण एकत्रित एका माणसासारखे वाहू, no power of Canaan can touch us. काय कनान देशात कुठली शक्ती आणि सामर्थ्य आहे की जे येऊन आपल्याला स्पर्श करेल? No Canaan's power will touch you. कुठलीही कनानी शक्ती मग तुम्हाला मला आपल्याला स्पर्श करणार नाही. आपण सगळे एकत्रित एका माणसासारखे जमलो तर. Amen. Amen. Didn't David say, दावीद बोलला ना,
In Psalm 119:63, स्तोत्र 119:63. I am a companion of all them that fear thee and of them that keep thy precepts. स्तोत्र संहिता 119:63. दावीद म्हणाला, जे सर्व तुला भीतात व तुझे निर्बंध पाळतात त्यांचा मी सोबतीये. See, that speaks of Hebron. हेब्रॉन विषयी लिहिलंय. Hebron is very important in our lives हेब्रॉन आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. because Ecclesiastes 4:10 says, कारण की उपदेशक 4:10 मध्ये लिहिलेलं आहे, for if they fall, the one will lift up his fellow, but woe to him that is alone when he falleth, for he hath none another to help him up. उपदेशक 4 अध्याय त्यातलं 10वं वचन, कारण ते जर पडले तर एक आपल्या सोबत्याला उठवील, परंतु जो एकटाच असून पडतो त्याला हाय हाय, कारण त्याला उठवायला दुसरा कोणी नाहीच आहे. त्याला उठवायला कोणच नाहीये. त्याला उठवणार कोणी नाहीये. तर How do you एकटा understand? एकटा जीव सदाशिव आपल्याला नको. Stay in Bethel. आपल्याला बेथेल मध्ये एकत्र राहायचंय. Stay in association. आपल्याला एकमेकांशी नातं बांधून संबंध ठेवायचा आहे. Some people say, काही लोक म्हणतात, yes, I know this man, that man from this corner, one I know from south, one I know from north, one I know from east, and one I know from west. हो मला माहितीये ना, देवाचा हा माणूस मला दक्षिणेतला माहितीये, देवाचा तो माणूस उत्तरेतला माहितीये, देवाचा हा माणूस पश्चिमेकडचा माहितीये. That is not association. त्याला काय नातं बांधणं म्हणतात का? Association is you coming together, नातं बांधणं म्हणजे एकत्र येणं, understanding one another, एकमेकांच्या शेजारी बसून जरा एकमेकांना समजून घेणं, building up one another's life, एकमेकांचं जीवन उभं करणं, helping बांधणं, one another, solving their problems. एकमेकांना मदत करणं, एकमेकांच्या समस्या सोडवणं. Amen. Amen. That's what God has called us for. देवाने आपल्याला त्याच्यासाठीच बोलवलंय. What is the use having all the potentials and just roaming all over the world and not being a help to anybody? काय फायदा? सगळी क्षमता सगळी कुवत आतमध्ये ठेवून अख्ख्या जगभरात भटकायचं, पण एका माणसासाठी म्हणून कधी बेथेलला बसून मदत ठरलो नाही तर त्याचा काही फायदा आहे का? Let us gather vital lessons from the Shulamite woman. तर तिची शुनेमकरीण स्त्री, तिच्याकडनं आपण अतिशय मोठे मोठे धडे शिकून घेऊयात. She speaks on behalf of the church. ती चर्चच्या वतीनं बोलणारी आहे. She says ती म्हणाली in Songs of Solomon 1:7, गीतरत्न 1 अध्याय 7वं वचन, tell me, O thou whom my soul loveth, where thou feedest, where thou make thy flock to rest at noon, for why should I be as one that turneth aside by the flocks of thy companions? गीतरत्न 1 अध्याय 7वं वचन, ज्या तुझ्यावर माझ्या जीवाने आवड ठेवली आहे, तो तू आपला कळप कोठे चारतोस आणि दुपारी त्याला कोठे बसवतोस ते मला सांग, कारण तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मी आड बाजूस वळणारी अशी कशाला असू. See that? बघा So important. किती महत्वाचं वाक्याला अंडरलाईन करा. She says, ती म्हणते, tell me मला सांगा ना, where you are feeding, तुम्ही कुठे तुमचा कळप चारता, where you make your flock to rest at noon, तुम्ही दुपारच्या वेळेला तुमच्या कळपाला कुठे ठेवता मला सांगा ना, because I want to be in that companion. कारण की मला त्या संगतीमध्ये यायचं आहे. This is the voice of the church. पहा, ही चर्चची ओरड आणि वाणी आहे. This should be the voice of the church. चर्चची ओरड किंवा चर्चची वाणी ही अशीच असायला हवी. Where is the church? की चर्च कुठे भरतं? Where is the spiritual church? तुमचा आध्यात्मिक चर्च कुठे आहे? There I will build my house. तिथंच मी जवळ माझं घर बांधीन There I will see that I stay. आणि तिथंच मी राहीन, Because my children should be able to come to church. कारण माझ्या मुलांना चर्चला यायला सोपं गेलं My पाहिजे. children should grow under the guidance of God. माझी मुलं परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली वाढली पाहिजेत. तर तुम्ही तुमचा कळप कुठे चारता म्हणजे तुमचा चर्च कुठे आहे त्या चर्चच्या जवळच मी राहणार आहे. Are you understanding? कळतं का? Do you know what is the temple without the coupling? एकत्र येण्याशिवाय मंदिर ते काय? Amen. Amen. Without the coupling, there is no church. एकत्र येण्याशिवाय चर्च ते काय? If you read in Exodus 26 verse 3, निर्गम 26 त्यातलं 3रं वचन जर तुम्ही वाचलं, the Bible says, बायबल म्हणतं, the 5 curtains shall be coupled together one to another, and another 5 curtains shall be coupled together one to another. निर्गम 26वा अध्याय त्यातलं 3रं वचन, आणि त्यातले पहिले 5 पडदे एकमेकांना जोडलेले, अंडरलाईन, हालेलुया, एकमेकांना जोडलेले असावे, आणि दुसरे 5 पडदे पण परत अंडरलाईन, एकमेकांना जोडलेले असावे. एकमेकांना जोडलेले असावे. Coupled one to another. एकमेकांना जोडलेले राहा. Amen. असे लांब लांब पळू नका.
if you don't associate with other believers in the church, चर्च मधल्या इतर बिलीवर माणसांशी तुम्ही जर संबंध ठेवला नाही, then there are charmers outside who will charm you in their ways. तर बाहेर आहेत जंतर मंतरणारे जे तुम्हाला जंतरून मंतरून त्यांच्या ग्रुप मध्ये घेऊन टाकतील They will bring that flute. आणि आणतील ती पुंगी वाजवायला. Oh, ती मग तुम्ही पुंगी नाचतात वाजली मग. की हा चालला. Like the snake, they are charmed. पुंगी वाजली See? की हा चालला. तर इथली पुंगी परवडली. People think लोकांना वाटतं that it is because of the noise of that thing, flute, that the snake is moving. पुंगीच्या आवाजामुळे म्हणे साप हल्ला. ते इथंच तुम्हाला गावातच असं ऐकायला मिळणार. खरं ऍक्च्युली दे आर मुव्हिंग बिकॉज दे फील थ्रेटन्ड व्हेन दॅट फेलो मूव्स. तो पुंगी घेऊन असा असा हलतो ना तर साप घाबरतो म्हणून तो साप हलतो. हे खरं आहे. Amen. That is a self defense. म्हणजे स्वतःचा बचाव करायला जातो. Let that fellow only blow it standing straight. त्याला सरळ उभं राहून ती पुंगी वाजू दे. He will not do anything काही नाही करणार साप. because कारण they are deaf completely. साप बहिरे असतात पूर्ण. Snakes cannot hear. सापांना ऐकू येत नाही काही. Like they say, snakes drink milk and all. जसं They will charm you in your ways if you're not charmed in the church. तुम्ही जर चर्च मधली पुंगी स्वतःला नाही ना रास आणली तर बाहेर हे तुम्हाला असल्या पुंग्या वाजून खाऊन टाकतील. Psalm 58:5 says, स्तोत्र 58:5 which did not hearken to the voice of charmers, charming never so wisely. स्तोत्र संहिता 58 त्यातलं पाचवं वचन. जो चतुराईने मंत्र घालणाऱ्या गारुड्यांचाही शब्द ऐकत नाही त्यांच्यासारखे हे आहेत. हा समजलं का? कळलं का? का मला- अजून जरा विस्तार करू सांग. मला समजलं नाही मराठीमध्ये काय लिहिलंय, बट समथिंग आय अंडरस्टूड. जो चतुराईने मंत्र घालणाऱ्या गारुड्यांचाही शब्द, गारुड्यांचा म्हणजे ते पुंगी वाजवणारे शब्द ऐकत नाही त्यासारखे ते आहेत. Amen. आमेन. You know, we call ourselves Jerusalem, Jerusalem, Jerusalem. आपण स्वतःला येरुशलेम 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 म्हणतो. Jerusalem is always a compact nation. येरुशलेम नेहमी एक एकत्रित असा देश आहे. God says, I will make Jerusalem a reeling cup. ते म्हणतो मी येरुशलेमेला एक वाहणारा कप करीन, राज्य करणारा पेला करीन. Say, the troubles they face together, एकत्रित ज्या त्रासांना ते तोंड देतात, see, reeling cup means shaking cup. हलणारा पेला. They be together, even in shaking they be together, even in raining they be together. हलतानाही एकत्र राहतात, राज्य करतानाही एकत्र राहतात. Psalm 122:3 says, स्तोत्र 122:3 Jerusalem is built as a city that is compact together. स्तोत्र 122 त्यातलं तिसरं वचन. हे यरुशलेमे तू घट्ट जडलेल्या नगरासारखी हा. बांधलेली आहेस. घट्ट जडलेले. घट्ट जडलेलं. कसं आहे आपण? आपण कसं पाहिजे? घट्ट. जरा एकमेकांशी घट्ट राहा. हा. धरा हात, सोडू हा. नका. वाईट वाटलं ना असं झालं न तसं झालं ना आता बास झालं. Amen. Enough now. बास झालं. Troubles will be there. त्रास ना, Trials will be there. त्रास समस्या हे शेवटपर्यंत असं बांधलेलं आहे, साडीच्या पदराला बांधलेलं Now, आहे. in which family you don't have troubles? कुठल्या परिवारामध्ये त्रास नसतात? पण आपण काय म्हणतो? आपण काय म्हणतो? एक मिनिट ओरडू नको, मी दार आधी बंद करून येतो. आपण काय म्हणतो? तेव्हा बरे सगळे डायलॉग सुचतात घरोघरी हो ना. मातीच्या चुली. Then they say, अरे खिडकी बंद कर. आता ओरड, काय ओरडायचं? हा. घरात काही झालं की कशी बुद्धी चालते? दरवाजा बंद कर, खिडकी बंद कर, फिर तुम चिल्लाओ. पण चर्च असलं तर चर्च मध्ये सगळं दारं उघड, सगळ्यांना कळायला पाहिजे काय होतं इथं चर्च मध्ये. आम्हाला सगळी दारं उघडा ग बाई, झिपऱ्या कुत्र्यांना घ्या ग बाई. Why like that? Why? का? When it is church, चर्चचा प्रश्न आला की का सगळी दारं उघडा ग बाई? that means म्हणजे you are still not associated to that family. अजूनपर्यंत त्या चर्चच्या परिवाराशी तुझा काडीचा संबंध नाही. You are not tied to that family. तू त्या चर्चच्या फॅमिलीशी घट्ट बांधलेला नाही. कधी येतो, कधी जातो, निसटतो, थांबतो, फडतो, धडतो, येत नाही. Amen. If you regard the church as your own family, तू जर चर्चला स्वतःचा परिवार मानलस, then मग no matter how much trouble is there, होऊ दे किती पण त्रास, you will say, तू म्हणशील सगळं दारं बंद करा चर्च. आता बोला काय बोलायचं. हालेलुया. Are you understanding people? कळतं का मी काय म्हणतो? तर पुढच्या वेळी लक्षात ठेवा. Ecclesiastes 9:4 says, उपदेश 9:4
हालेलुया. For to him that is joined to all the living there is hope. उपदेशक 9वा अध्याय 4थं वचन. तर सर्व जिवंतांशी जो जडलेला आहे त्याला आशा आहे. हा, त्याला थोडं तरी आशा आहे. हा, म्हणजे जिवंतांशी जो जरा जडून एकमेकांसोबत बसलाय त्याला आशा आहे. ज्यांचं असं नाही होपलेस आहे. जे फक्त मेलेल्या लोकांबरोबर बसतात त्यांना आशाच नाही. लिहिलेलं आहे ना, जे मेलेल्यांमध्ये बसतात त्यांना आशा नाही. कारण लिहिलंय सर्व जिवंतांशी जो जडलाय त्याला आशा आहे, कारण मेलेल्या सिंहापेक्षा जीवन कुत्रा बरा आहे. हा, कळलं लोक का? म्हणतात नाही सिंह आहे ना सिंह, अरे तर मेलेले हो ना, त्याच्यात जीव नाही, ते सिंहाचं करायचं काय. त्याच्यापेक्षा उंदीर चांगले आहे. हो, त्याच्यामध्ये जीव आहे. कमीत कमी त्या उंदरात जीव तरी आहे. या लायनला घेऊन काय करू, घरात सजवू? व्हॉट इज द यूज? त्या लायनची कातडी घेऊन घरात टांगू? इट्स युजलेस. काय फायदा नाही असल्या सिंहाचा. Stay with the living. Stay with the living means stay with those who have spiritual life. जिवंतांबरोबर राहा, ज्यांच्याकडे आत्मिक जीवन आहे त्यांच्या बरोबर राहा. Amen. Amen. Because this is our church. This is our family. This is our Bethel. हे आपलं चर्च आहे, हा आपला परिवार आहे, हे आपलं बेथेल आहे. We are knitted with one another with the blood of Jesus. येशूच्या रक्ताने आपण एकमेकांशी घट्ट संबंधात आलेले, विणलेले आहोत. We are one bread. आपण एक भाकर आहोत. We are the body of Christ. आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत Christ is the head of this body. आणि ख्रिस्त या शरीराचं मस्तक आहे. To him that is joined to this body, this living body, there is hope. आणि जो जिवंत शरीराशी जडलाय त्याला आशा आहे. Amen. Amen. Even the heavenly creatures, they speak about this kind of association. स्वर्गीय प्राणी देखील अशा पद्धतीच्या एकत्रित राहण्याविषयी बोलतात. And God opened Ezekiel prophet's eyes to see it. आणि परमेश्वराने हेजकेल संदेष्टाचे डोळे हे बघायला उघडले. If you read in Ezekiel 1:9, हेजकेल पहिला अध्याय आणि त्यातलं 9वं वचन जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल. there it says, their wings were joined one to another. They turned not when they went everyone straight forward. हेजकेलचा पहिला अध्याय आणि त्यातलं 9वं वचन. त्यांचे पंख एकाचे दुसऱ्याशी असे लागलेले होते. ते चालत तेव्हा वळत नसत, ते प्रत्येक नीट समोर चालत असत. See, their faces and their wings were stretched upwards. त्यांचे चेहरे आणि त्यांचे पंख वर गेलेले होते. Read Ezekiel verse 11. 11 वचन वाचूया. Thus were their faces and their wings were stretched upward. Two wings of everyone were Hallelujah. joined one to another, and two covered their bodies. आमेन. हेजकेल पहिला अध्याय 11 वचन. अशीच त्यांची मुखे होती आणि त्यांचे पंख वरती पसरलेले होते. प्रत्येकाचे 2 पंख एकाचे दुसऱ्याशी असे लागलेले होते आणि 2 पंख त्यांची अंगे झाकीत होते. See, there is association in heaven. म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा संबंध आहे, नातं आहे. Among the creatures there is association. स्वर्गामध्ये सुद्धा जे आहे त्यांच्यामध्ये एकत्रितपणा आहे. See Jesus walking with his disciples. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर चालताना पहा ना. Look at him telling the disciples, येशू ख्रिस्ताने आपल्याला आपल्या शिष्यांना सांगितलेलं पहा go की जा to that certain village. त्या एका विशिष्ट गावी जा. You'll find an ass and a colt tied together. If they are tied together, only then bring them to me. तुम्हाला गाढव आणि शिंगरू एकत्रित बांधलेलं दिसेल, ते बांधलेलं दिसलं तर त्यांना माझ्याकडे घेऊन या. बांधलं नसेल तर आणू नको इथं. एकत्र बांधलं नसेल तर इकडे आणू नको. मला चर्च असं पाहिजे जे कपल टुगेदर आहे. मला चर्च असं पाहिजे की जे एकत्र राहतं. Praise the Lord. हालेलुया. And then they said, आणि मग ते म्हणाले, yes, we saw हो आम्ही पाहिलं both of them were coupled together. दोघे एकत्रित बांधलेले होते. And now bring them, मग घेऊन ये. because that is association. कारण त्याला म्हणतात एकत्रित येणं, संबंधात असणं. That is friendship. त्याला म्हणतात मैत्री. Amen. आमेन. They had breaking of bread together. प्रभू भोजन त्यांनी एकत्र केलं. And then Jesus said to his disciples, मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला let us rise up. की चला उठा, Let us go together. चला उठा, आपण एकत्र जाऊया. Because कारण the time is at hand. वेळ हाताशी आहे. The one who is going to betray me is already ready waiting for me. जो मला धोका देणार आहे तो माझी वाट पाहत उभा आहे. Amen. Amen. Let us go. तर चला आपण एकत्र जाऊ. Together we will go. एकत्र आपण जाऊया. One day he said, एके दिवशी तो म्हणाला, come, ये, let us go to another village. चला या आपण अजून एका गावी जाऊ. That is association. त्याला म्हणतात एकत्रित राहणे. Never went alone. कधी तो एकटा गेला नाही. Only for prayer he was alone. फक्त प्रार्थनेसाठी एकटा पडायचा. But when he wanted to go somewhere, he always took people with him. पण जेव्हा केव्हा त्याला कुठे जायचं होतं तो आपल्या शिष्यांना बरोबर घेऊनच जायचा. Amen. Amen. Let us go to the next town. तर आपण पुढच्या गावी जाऊ म्हटला. चला आपण सगळे पुढच्या गावी जाऊ. Amen. आमेन. If he was preaching,
जर तो संदेश देत असेल he took them with him. तर येशू ख्रिस्त त्यांना शिष्यांना आपल्या बरोबर घेऊन जायचा. When he wanted to pray, जेव्हा येशूला प्रार्थना करायची असायची, at times he prayed alone, at times he prayed with his people. कधी कधी तो एकटा प्रार्थना करायचा, कधी कधी आपल्या लोकांना घेऊन बसून प्रार्थना करायचा. What is it? याचा अर्थ काय? It is association, it is Hebron, याचा अर्थ हे हेब्रोन आहे. इथे एकत्र राहायला पाहिजे, helping one another in the work of God. एकमेकांना देवाच्या कार्यामध्ये मदत केली पाहिजे. I am praying there in the Garden of Gethsemane, but you be out and watch and pray. मी गेत्सेमनी बागेत आत प्रार्थना करत आहे, पण तुम्ही इथं बाहेर थांबून प्रार्थना करा. See, that is association, त्याला म्हणतात एकत्र राहणे, संबंध ठेवणे, helping one another, एकमेकांना मदत करणे, knowing one another. एकमेकांना ओळखणे. Amen. आमेन. Look at Andrew, अँड्रू how he goes about looking for his brother Peter. कसा तो आपला भाऊ पेत्र याच्या शोधात निघाला And then he says, आणि मग म्हणाला, come, चल let us meet Jesus. चल पीटर, आपण येशूला भेटू. Bringing everybody to Jesus for Sagyan- association. सगळ्यांना येशूकडे आणायचं, की येशूशी संबंध लावा, येशूच्या जवळ राहा. That is association. त्याला म्हणतात एकत्रित राहणे. Did Jesus say, येशू बोलला ना, other sheep I have की बाकीची मेंढरं माझ्याकडे आहेत, that have not yet come, जी अजूनपर्यंत आपल्याकडे आलेली नाही, which are not of this fold, की जी अजूनपर्यंत या कळपातली नाही आहेत, them also I must bring. त्यांना पण मी आणलं पाहिजे. What is it? म्हणजे काय? It is association. म्हणजे एकत्रित येणं, संबंध ठेवणं. And he says, they shall hear my voice, आणि मग तो म्हणतो की ते माझी वाणी ऐकतील, and they shall be one fold, आणि ते एक कळप होतील, and there shall be one shepherd. आणि एक मेंढपाळ असेल. That's what he said in John 10:16. योहान 10:16 येशू हेच बोलला. My desire is all of you should come together. माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र जमा. When he had to go to Judea, जेव्हा त्याला यहुदियात जायचं होतं, he took his disciples त्यानं आपल्या शिष्यांना घेतलं and he said, आणि म्हणाला, let us once again go to Judea. चला परत आपण यहुदियाला जाऊया. And they all went with him. आणि सगळे येशू बरोबर गेले. एकत्रित राहणं महत्वाचं आहे. And then once he told आणि एकदा तो म्हणाला, disciples, शिष्यानो, our friend Lazarus, आपला मित्र लाजरस he is sleeping, we have to wake him up. झोपलेला आहे, आपण जाऊन त्याला जागा केलं पाहिजे. Amen. हालेलुया. We have to wake him up. आपण त्याला जागा केलं पाहिजे. Thomas said, थोमा म्हटला, if he is sleeping, he will get up. Why we have to go all the way to wake him up? थोमा बोललाच पाहिजे. आणि थोमा म्हटला, की तो झोपलाय तर स्वतःहून उठेल, आपण कशाला त्याला उठवायला जायचं. Jesus said, मी असं पॅरेबल म्हटलं तो मेला. येशू म्हटला, मी दाखला बोललो, तो मेलाय, He is dead. तो मेलाय. But the disciples said, शिष्य म्हणाले, why go to Bethany now? मग आता बेथनीला परत जायचं कशाला. That day only they were stoning us to death. त्या दिवशी बेथनी गावात गेलो तर सगळे मिळून आपल्याला धोंडमार करत होते. आपल्याला नाही, फक्त येशूला. येशूला. Jesus said, येशू म्हटला, तुला नाही मला. मला, तुला नाही मला, We will go. आपण जाऊ. The Thomas said, थोमा परत बोलला, come on, we will all go and die with him. चला आपण सगळे जाऊन येशू बरोबर मरूया. Whether he said out of mockery or whether he really meant it, I don't know. आता थट्टा करून बोलला का खरोखर मनापासून येशूसाठी जीव द्यायला तयार होता हे माहित नाही. स्वर्गात गेलं की विचारू. But they all went with him. पण सगळे गेले येशू बरोबर. Where Jesus lives, we will live. Where Jesus dies, we will die. जिथे येशू राहतो तिथं आपण राहू, येशू जिथं मरेल तिथं आपण मरू. That is association. याला म्हणतात एकत्र राहणं. Amen. आमेन. Very important. फार महत्वाचं आहे हे. And Hebron हेब्रॉन was the place I told you an altar was raised up. अशी जागा की जिथं वेदी बांधली गेली. Don't forget that. ते विसरू नका. Altar raising up. वेदी बांधायची विसरू नका. Because altars are tools to come to God. कारण वेदी म्हणजे एक शस्त्र आहे. वेदी लिहून ठेवा. वेदी देवाजवळ यायचं एक शस्त्र आहे. That is the best way to come closer to God. देवाजवळ यायचं असेल तर उत्तम प्रकार वेदी बांध. Amen. To come with an attitude of love and respect. प्रेम आणि आदर ही वृत्ती मनात घेऊन ये. Like I told you, जसं मी तुम्हाला सांगितलं, Karunya had become an altar for me. कारुण्य माझ्यासाठी वेदी झालं. Because there I was filled with the Holy Spirit. कारण तिथं मी पवित्र आत्म्याने भरून गेलो. Amen. आमेन. There are places काही जागा असतात where you are touched by God. जिथं देव तुम्हाला, की जिथं तुम्हाला देवाचा स्पर्श होतो. And it becomes your personal altar. आणि मग ती तुमची वैयक्तिक वेदी बनते. Amen. आमेन. Israel is another place which is an altar for me. इस्रायल अजून एक जागा आहे, माझ्यासाठी ती वेदी आहे. There when I go to places, इस्रायलला जेव्हा मी जागोजागी जातो, that becomes an altar for me. माझ्यासाठी ती वेदी होते. The tomb of Lazarus. लाजराची कबर. When I entered inside, ज्या लाजराच्या कबरेत मी गेलो, I just knelt down मी गुडघे टेकले and I said, this is the place of my altar. आणि म्हणालो, प्रभू ही माझी वेदी बांधायची जागा. Amen. Amen. I said, Lord, आणि म्हटलो, प्रभू I rededicate my life to you. माझं जीवन मी तुला इथे परत पुनर्समर्पित करतो.
And then मग next year when I go, पुढच्या वर्षी जेव्हा परत इस्रायलला जातो, again I enter in that place. परत त्या जागेत जातो, I tell the Lord, परत प्रभूला म्हणतो, Lord, प्रभू last year I dedicated my गेल्या life. वर्षी मी माझं समर्पण तुला केलं होतं. Master, प्रभू once again I rededicate my life. परत माझं समर्पण मी तुला करतो. These are those personal altars that you need to build along your way of life. ही वैयक्तिक वेदी असते की ज्या वैयक्तिक वेद्या तुम्ही तुमच्या जीवन प्रवासामध्ये ऑन अँड ऑफ बांधल्या पाहिजेत. Amen. Amen. The upper room माडीवरची जागा where they had the day of Pentecost, जिथं पेंटेकॉस्टचा दिवस त्यांनी पाळला, I stood there. मी तिथे उभा राहिलो. Lord, प्रभू fill me with your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. As you poured on the 120. जसे 120 तू पवित्र आत्मा उतलास. Amen. आमेन. Go on saying it. असं बोलत राहा It will always be a reminder. आणि नेहमी तुमच्यासाठी ते एक स्मरण असेल. Because altars always develop your life. कारण वेद्या आपलं स्वतःचं जीवन विकसित करतात. Always remember that. हे नेहमी लक्षात ठेवा, वेदी माझं स्वतःचं जीवन विकसित करते. Jacob will forget every other place, but Bethel and Peniel and all these places he can never forget. याकोब बाकीच्या सगळ्या जागा विसरून जाईल, पण बेथेल, पनिएल या जागा याकोब आयुष्यभरात कधी विसरणार नाही. Do you know? तुम्हाला माहितीये? Repentance also grows from good altars. पश्चाताप देखील चांगल्या वेद्यांवरनं बाहेर येतो. Say, हं? people have lost the fear of altars today. आज लोकांमधनं वेदी विषयीचं भय निघून गेलंय. Remember that place where God touched you. Remember that place where you became born again. जिथं देवाने तुला स्पर्श केला ती जागा लक्षात ठेव. जिथं तुझा खरोखर नवीन जन्म झाला ती जागा लक्षात ठेव. Amen. Amen. Remember that place. Remember that time. ती जागा ती वेळ लक्षात ठेव. That occasion that God spoke to you. तो प्रसंग की जिथे देव तुझ्याशी बोलला, That day that God blessed you. की ज्या दिवशी देवाने तुला आशीर्वादित केलं, That day that God did something in you and something through you. की ज्या दिवशी देवाने तुझ्यात काहीतरी कार्य केलं आणि तुझ्याद्वारे कार्य करायला सुरुवात केली. You may have moved away from that place. कदाचित त्या जागेतनं तू दूर गेला असशील And when you are low आणि जेव्हा तू खाली थोडासा जाशील and down, आणि थोडासा निराश होशील you need energizing. आणि तुला असं वाटायला लागेल की मला आता थोडीशी प्रेरणा आणि स्फूर्ती हवी आहे, Go to those altars. परत त्या वेदीकडे जा. All those altars go again visiting. परत त्या वेद्यांकडे भेट द्यायला जा. God will revisit you there. देव तुला परत भेट देईल Because तिथे. God said, Jacob, I will visit you in Bethel. कारण की देव बोलला, याकोबा मी बेतेल मध्ये तुला भेट देईन. Go back to Bethel. There you will find me. परत बेतेलला जा, बेतेल मध्ये मी तुला सापडीन. Amen. Amen. Because Bethel is a place where you shed your tears, your commitments and consecrations. कारण बेतेल ही अशी जागा आहे की जिथे तुम्ही येता, जिथे तुम्ही रडता, जिथे तुम्ही स्वतःचं शुद्धीकरण करता, स्वतःचं समर्पण करता. Amen. आमेन. See, either you can worry or build up altars. एक तर काळजी करत बसा, नाही तर वेदी बांधा. I tell you, best is build altars. पण मी तुम्हाला सांगतो, अगदी सगळ्यात उत्तम म्हणजे वेदी बांधा. Because altars are places where seed is sown. कारण वेदी अशी जागा आहे जिथं बीज पेरलं जातं. See, altars are like photos. वेदी फोटो सारखी असते. Photos of your children. तुमच्या मुलांचे फोटो. When you are small, तुम्ही लहान असताना the parents clicked many photos. आई वडिलांनी अनेक फोटो काढले. And so when the children grow up and the daughter grows up and she marries and goes away, at times the father suddenly removes the album and starts seeing the photo. आणि मग मुलं जेव्हा मोठी होतात किंवा मुलगी जेव्हा मोठी होते, मुलीचं लग्न होतं, मुलगी सासरी जायला निघते, त्याला ते वडील किंवा आई ते जुने फोटो काढून बघत बसतात. Amen. आमेन. They recollect everything. आणि सगळ्या गोष्टी आठवणीमध्ये आणतात Then they say, आणि म्हणतात, आपल्याला राग नको यायला, तिला परत बोलून घेऊ आपण. If the children are disobedient and leave the house, समजा मुलं आज्ञाभंग करणारी असतील आणि घर सोडून गेली, or the parents have driven them out of the house, किंवा आई वडिलांनी मुलांना घराबाहेर काढलं असेल, go. की जा, I will not see your face. मी तुझा चेहरा आजपासून परत पाहणार नाही. Mummy says, मम्मी म्हणते, असं करू नका ना. असं नका करू. नाही नाही, नाही नाही, तुला माहित ना मी किती कडक आहे, मला काय होत नाही. ठीक आहे. After 10 days, 10 दिवसांनी the mother keeps 5-6 albums there. आई काय करते, मम्मीला माहिती असतं, ती 10 किंवा 5-10 असे फोटोचे अल्बम समोर पुढे ठेवते. So father has enough time now. वडिलांना त्या दिवशी बराच वेळ असतो. काय आहे, बघू आपण. डॅडी येतात, म्हणतात, हे काय ठेवलंय हिने. Then the mother is in the kitchen, she sees what he's doing. आई असते किचन मध्ये, ती बघते हे काय करतायत. Father sees the photos. मग डॅडी फोटो बघायला लागतात. Oh, my son sitting on my shoulder. माझा मुलगा माझ्या खांद्यावर बसलाय. तो माझा कान ओढतोय. काय करणार? हालेलुया. कसं विसरू शकतो मी? कसं विसरू मी या पोराला. किती छान होता. हालेलुया. गोड होता, फार गोड होता. Lots of tears come. हो ना. नको, असं नाही करायचं. नको. असं मला वाटतं की आपण त्याला बोलून घ्यावं. अगं ऐकलं का, त्याला परत बोलून घे.
What? Those अगनी- memories. अगनी ऐकलं, अगनीच केलं होतं आठवणी. See, these are like altars. ह्या वेद्या आहेत. If it can have effect in the worldly terms, जगिक रीतीनं या गोष्टींचा परिणाम इतका सॉलिड एखाद्या माणसाच्या जीवनावर होतो. what will happen when you raise up spiritual altars? You tell me. आध्यात्मिक वेदी तुम्ही बांधली तर काय होईल तुम्हीच मला सांगा. हालेलुया. Like the wife gets angry. जसं समजा एखादी बायको कधी चिडली, नाही भेटणार त्यांना काय खूप हे करतात. किती फॉरगिव्ह करायचं नाही करायचं. किती क्षमा करायची, त्याला पण काय लिमिट आहे का नाही. आपण क्षमेला लिमिट नसतं, फॉर युअर इन्फॉर्मेशन. पण काय? तरी असं नाही. Then she opens the album. मग ती अल्बम उघडते, लग्नाचे फोटो असं काहीतरी थांबलेलं असं त्याला असं काय असं करायचं. लग्नाचाच अल्बम उघडते, आणि ते लाल एकमेकांना घास भरवताना. आणि लाल फुल ठेवताना हो ना. असं असं काय ते फोटोग्राफर म्हटला होता. And then she says, आणि मग ती म्हणते, किती छान होते बाबा त्यावेळी ते असं जे नाही. आज पण तसंच असेल, माझंच चूक असेल, मी काहीतरी सांगितलं म्हणून त्यांना राग आला. ठीक आहे ठीक आहे, अल्बम मुळेच ठीक आहे. काय तुम्हाला बनवू आज जेवण सांगा. हृदयात घुसायचा पहिला मार्ग पोट. so so captivating. इतकं म्हणजे See, all that anger goes. सगळा राग निघून गेला. I know you all have experienced it. म्हणून तर तुम्ही एवढे जोरात हसलात. तुम्ही सगळ्यांनी हे अनुभव घेतलेले आहेत. Even a daughter when she's angry on the father, but when she sees the photo, she's so happy she comes back to the father. मुलगी पण वडिलांवर कधी चिडली, पण जर वडिलांचे तिचे स्वतःचे फोटो बघत बसली तर लगेच वडिलांकडे परत येते. Amen. Amen. ते दोन असं धरलेले डॅडी डॅडीला धरून आहे, किस करताना मुलगी म्हणते अरे डॅडी एवढं लव्हिंग आहे. डॅडीला मुका देताना की डॅडी खूप प्रेमळ आहेत बरं का तसे. That one photo changes you. एक फोटो तुला बदलून That टाकतो, one remembrance changes you. एक आठवण तुला बदलून टाकते, That one incident that you did that time changes you. एक घटना जी तू केली त्यात ती तुला बदलते. That one holding of your daughter or your son or your wife that changes you. एक तू मुलीला मिठी मारली, मुलाला मिठी मारली का बायकोला मिठी मारली, त्यात तू बदलला. These are natural altars. I'm talking about spiritual altars. How much effect it can have on your life. ही नैसर्गिक वेदी आहे, ह्याचा इतका परिणाम जीवनावर होतो, तर आध्यात्मिक वेदी बांधल्यावरती होणार नाही का? किती परिणाम होईल The जीवनावर. small things the husband has done, the small things the wife has done, the small things your relatives have done. You remember, you have stored it in your mind. लहान सहान गोष्टी ज्या तुमच्या नवऱ्याने केल्या, बायकोनं केल्या, नातेवाईकांनी केल्या, तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या लक्षात ठेवल्या आहेत. Amen. Amen. On that basis, many of them have forgiven one another. त्यावर आधारभूत अनेकांनी क्षमा केलेली आहे. But as Christians, पण ख्रिस्ती या नात्याने every time you raise up an altar, ज्या दरवेळेला तुम्ही वेदी बांधता, that altar raising has been done with lots of tears and prayers. ती वेदी तुम्ही खूप अश्रूंनी आणि प्रार्थनेनी बांधलेली आहे. Amen. Amen. That day, त्या दिवशी when I met God, जेव्हा मी देवाला भेटलो, that place and that time I can never forget. ज्या दिवशी मी देवाला भेटलो, ती जागा आणि ती वेळ मी कधीही विसरू नाही शकत. That altar can come before my eyes even in my room. ती वेदी माझ्या नजरेसमोर माझ्या खोलीत पण सारखी येते. Yes. Amen. I just sit there आणि मी तिथे बसतो and the Lord reminds me. आणि प्रभू मला आठवण करून देतो. Peter, पीटर, remember, आठवतं you raised up an altar the first time तू पहिल्यांदा वेदी बांधली when I showed you the church. जेव्हा मी तुला चर्च दाखवलं, When I said I will make your life. तुला दृष्टांत दिला, मी तुला म्हटलो तुझं जीवन मी बनवीन. If you are faithful to me, I'll be faithful to you. तू माझ्याशी विश्वासू राहिला तर मी तुझ्याशी विश्वासू राहीन. I cried to him. आणि मी मग रडतो. Like David, दाविदासारखं sitting before the temple मंदिरासमोर and saying, बसायचं what was I? आणि म्हणायचं मी तो कोण, What was my house माझं घराणं ते that काय, you brought me thus far? की तू इथवर मला घेऊन आला. God said, ते बोलला, tell David, दाविदाला सांगा, from taking care of the sheep, I have lifted him up. मेंढवाड्यातनं मी त्याला उचलला. What is it? म्हणजे काय? Reminding an altar to David. वेदीची आठवण करून देत आहे तो दाविदाला की मी तुला मेंढवाड्यातनं उचललाय, तू विसरू नको. Amen. Amen. And he also reminds you, आणि तुम्हाला तो आठवण करून My देतो. son, माझ्या मुला, my daughter, माझ्या मुली, remember that commitment you made? आठवतं तू माझ्याशी करार केला, Remember that commitment? आठवतं तो दिवस तू मला करार केला, How much you cried? किती रडला. I will never forget, he says. मी नाही कधी विसरणार, देव म्हणतो. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. And in Hebron, आणि हेब्रोन मध्ये finally, give me 2 minutes. शेवटी जरा 2 मिनिटं द्या. All died. सगळे वारले. Our ministry starts in Shechem, ends in Hebron. शखेम मध्ये आपली सेवा सुरू होते
हेब्रोन मध्ये आपली सेवा समाप्त होते. Abraham and Sarah, अब्राहम आणि सारा, Isaac and Rebekah, इसहाक आणि रबेका, Israel, Jacob and Leah. जेकब म्हणजे याकोब आणि लेया. But don't forget, पण विसरू नका, when Abraham came to Shechem, अब्राम जेव्हा शखेमला आला he was called Abram. त्याला अब्राम असं म्हणायचे. His wife was called Sarai. त्याच्या बायकोला साराय असं म्हणायचे. When Abraham and Sarai entered Bethel, अब्राम आणि साराय जेव्हा बेथेलला आले, Abraham was still called Abram. अब्राहमाला अब्राम असंच म्हटलं जायचं. His wife was also called Sarai. आणि सारेला पण साराय असंच म्हटलं जायचं. When they entered Hebron, जेव्हा ते हेब्रोन मध्ये आले, Abraham was still called Abram अब्राहमाला तरीही अब्राम असंच म्हटलं जायचं. and Sarah was still called Sarai. आणि सारेला साराय असंच म्हटलं जायचं. Why? का? Abram and Sarai speak of broken lives. अब्राम आणि साराय तुटलेल्या जीवनाविषयी बोलतात. Only when they were blessed with children, they were called Abraham and Sarah. केवळ त्यांना संतानांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर अब्राहम आणि सारा असं म्हटलं गेलं. The day Sarah died, ज्या दिवशी सारा मेली, Bible says, बायबल म्हणतं Abraham came to meet his wife Sarah. अब्राहम त्याची बायको सारा हिला भेटायला आला. That means म्हणजे all your life, आयुष्यभर unless you have a broken heart and a broken life, God cannot use you to the full. आयुष्यभर जोवर तुम्ही तुटलेलं हृदय आणि तुटलेलं जीवन जगत नाही, देव तुम्हाला हवं तेवढं वापरू शकत नाही. Are you understanding people? समजतं का? Brokenness. तुटकेपणा, God can use you to the fullest. तुटकेपणा जर माणसात असेल ना, तर देवा पुरेपूररित्या त्या माणसाला वापरेल. God will break you, देव तुला तोडेल, break you. तोडेल. Every step of your life. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर देव तुला तोडेल, Yes. तोडेल. He has broken many of you, त्याने तुमच्यातल्या अनेकांना तोडलंय. but they have not yet lived for the purposes of पण God. अजूनपर्यंत ते देवाच्या संकल्पांसाठी जगू लागले नाहीत. Some people काही माणसं, have not married. काहींची अजून लग्न I नाही. know girls who are not marrying now. मला माहिती आहेत अशा काही मुली की ज्या लग्न करत नाहीयेत. Why? का? They are raising up altars to God. वेदी बांधतात देवाला. They are walking in Shechem. They are walking in Bethel. They are walking in Hebron with a broken life, and God will honor them. शकेम मध्ये, बेथेल मध्ये आणि हेब्रोन मध्ये तुटकं जीवन घेऊन त्या मुली चालतायत आणि देव त्यांचा मान करेल. In Bethel, you may be insulted also. बेथेल मध्ये कदाचित तुमचा अपमान पण You होईल. may not be approved also. आणि बेथेल मध्ये कदाचित तुम्हाला सगळे मानणार नाही. Maybe you will not be on the stage also. कदाचित तुम्ही स्टेजवर सुद्धा नसाल. But continue. पण चालत राहा. Unless you are Abram and Sarai, there is no work for you. अब्राम आणि साराय जोवर तुम्ही बनत नाही, तुमच्याकडे करण्यासारखी सेवा आणि काम राहणार नाही. Today in Hebron, आज हेब्रोन मध्ये there is a very huge rectangular structure. एक आयतकार इमारत आहे The top was opened very lately, आणि वरची जागा आत्ता त्यांनी उघडली. but it was closed all the time. नेहमी ती बंदच असायची. The Muslims, when they took it over, मुसलमान लोकांनी जेव्हा त्या जागेचा ताबा घेतला, they made it a mosque. त्यांनी तिथं मस्जिद बांधली. Nearly 1,000 years back, 1000 वर्षांपूर्वी जवळजवळ it was captured by the Crusaders once again, क्रुसेडर्स आले आणि त्यांनी ती जागा ताब्यात घेतली and it became a church. आणि चर्च झालं. And then that time Muslims were not permitted to enter in. आणि मग चर्च झाल्यानंतर मुसलमान लोकांना आत यायची परवानगी नाही And राहिली. again it was conquered, मग परत त्यांनी ताबा घेतला. and then it was converted into a mosque, मग परत त्याची त्यांनी मस्जिद केली. and only Christians were allowed to enter in, आणि मग असं झालं की केवळ ख्रिस्ती माणसांना ते आत यायला परवानगी द्यायचे, and not Jews. यहुद्यांना नाही, ख्रिस्ती So माणसांना. inside, if you go, there are 2 caves. तर आत तिथे गेलो तर 2 कबरा आहेत, There are 6 sepulchres 6 कबरा आहेत. of the whole family. संपूर्ण परिवार अब्राहमाचा तिथे आहे. Abraham, अब्राम, it is written on it. Abraham, लिहिलेलं आहे. Sarah, त्याच्यावर लिहिलंय अब्राम, सारा, Isaac, Rebekah, इसहाक, रबेका, Jacob, Leah. याकोब, लेया. All the natives of that place, they built it up. आणि त्या सगळ्या तिथल्या गावकऱ्यांनी त्या जागा बांधल्या. When you go inside, it is so dark, you have to take a candle and you have to go and see. आतमध्ये गेल्यानंतर ती जागा इतकी अंधारी जागा आहे, इतका अंधार आहे तिथे
की मेणबत्ती घेऊन जायला लागतं All बाहेर. their names are inscribed in Hebrew. हिब्रू भाषेत त्यांची नावं तिथे समोर कोरली आहेत. And just outside near the field, आणि बाहेर शेतापाशी they will show you that place तुम्हाला ती जागा ते दाखवतात where Abraham's tent stayed. जिथं अब्रामाचा तंबू असायचा. Today it's a huge building. आज मोठी इमारत आहे तिथे. Abraham had bought that place. अब्रामाने ती जागा विकत घेतली होती. Today आज thousands go to see that place. हजारो माणसं ती जागा बघायला जातात. Everything started with that one man. एक माणूस अब्राम ज्याच्यापासनं इतिहास सुरू झाला. I pray that God will touch our lives मी today. प्रार्थना करतो की आज देवाने आपल्या जीवनाला स्पर्श करावा. That your beginning should start from Shechem and end at Hebron. की तुमची सुरुवात शखेमला व्हावी आणि तुमची समाप्ती हेब्रोनला व्हावी. As we are finishing this message, the anointing is here. जसा मी हा संदेश आज संपवत आहे, देवाचा अभिषेक या जागेमध्ये आहे. I want to pray. मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. If your families are together now, hold their hands. तुमचे परिवार एकत्र असतील तर त्यांचे हात धरा. Hold your hands. हात धरा. We will raise up altars today. आज आपण वेदी बांधू. Come on, get together. एकत्र व्हा. You won't get another opportunity like this. दुसरी संधी मिळणार नाही अशी. Oh God. भंडारा कला. What can we do without Shechem? शकेम शिवाय आम्ही काय करणार दे बाप्पा? What can we do without Bethel? बेतेल शिवाय काय करणार? What can we do without Hebron? हेब्रोन शिवाय काय करणार? Father, here we are दे बाप्पा, आम्ही तुझ्या समोर आहोत. as a family, एक परिवार या नात्यानं, blood family, spirit family. रक्ताचा परिवार, आत्म्याचा परिवार. We are holding our hands आम्ही आमचे हात धरले and we ask you, आणि तुला आम्ही मागतो, become our Shechem today. तू आमचा शखेम झालायस आज. Become our Shechem today. आज तू आमचा शखेम बन. Become our strength today. आज तू आमची शक्ती बन. Strengthen our hands. आमच्या हातांना शक्ती दे. Strengthen our families. आमच्या परिवारांना शक्ती दे. Strengthen us, Lord. आम्हाला शक्ती दे. Let strength come in our families, आमच्या परिवारात शक्ती येऊ दे. in our church. आमच्या चर्च मध्ये You be our shoulder. तू आमचा खांदा बन. You be our तू power आमचं सामर्थ्य बन. right now. आता या वेळेला, Because we are raising up altar. कारण आम्ही वेदी बांधतो. We are raising up an altar in Shechem. आम्ही शखेम मध्ये वेदी बांधतो. And we are telling you, आणि तुला सांगतोय, we will be one. आम्ही एकत्र राहू. We will not break. आम्ही कधी तुटणार नाही. You be the strength of our life. तू आमच्या जीवनाची शक्ती बन. You be our portion forever. तू आमचा कायमचा वाटा बन. Bless us. आम्हाला आशीर्वादित We कर. dedicate our life to you. आमचं जीवन आम्ही तुला We समर्पित करतो. commit our life to you. आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करतो. Thank you, Jesus. सभा करावा. This time and this place and this Sunday we will never forget. ही जागा, ही वेळ आणि हा रविवार आम्ही कधीही विसरणार नाही. Whenever we become cold, we will come like this to this place and remember the तेव्हा केव्हा आम्ही altar. गार पडू, थंड पडू, तुझ्यापासून लांब जाऊ, तेव्हा तेव्हा या जागेकडे आम्ही येऊ आणि वेदी बांधून आठवण करू. Lord, प्रभू, this is our Bethel. हे आमचं बेथेल आहे. This is our church. हे आमचं This चर्च, is our family. आमचा परिवार आहे. Vineyard Workers Church is a family of God. विन्याड वर्कर्स चर्च देवाचा परिवार आहे. We love one another. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. We will build one another's life. आम्ही एकमेकांचं जीवन बांधणार We आहोत. will never break anybody's life. आम्ही कधी कोणाचंही जीवन तोडणार We नाही. will be a blessing to the church. आम्ही चर्च साठी आशीर्वाद ठरवू. We are raising up an altar right now आता या वेळेला आम्ही वेदी बांधतोय and dedicating our lives to you. आणि आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करतोय. Fathers, हे बाप्पा, raise up an altar सगळ्या वडिलांनो वेदी बांधा and say, आणि म्हणा, I will see that my children come to मी church. जबाबदारी घेईन आणि बघीन की माझी मुलं चर्चला यायला हवी. Mothers, मातांनो say it. बोला, I'm raising an altar मी वेदी बांधत आहे today before God आज देवासमोर that my children will attend Bethel. की माझी मुलं बेथेलला येतील. Husbands and wives, नवऱ्यांनो, बायकांनो, raise up an altar. वेदी बांधा. We will both come to Bethel. आपण दोघे बेथेलला येऊ We म्हणा. will always be found in Bethel. आपण नेहमी बेथेल मध्ये सापडू म्हणा. Here we will grow. इथे आपण वाढू Here म्हणा. we'll increase. इथे आपण वाढू म्हणा. Here we'll be blessed. तेच आपल्याला आशीर्वाद मिळतील म्हणा. And we commit ourselves to you, Lord. आम्ही आमचं जीवन तुला देतो प्रभू And commit to one another. आणि एकमेकांना देतो. And Lord, प्रभू, as we enter the last phase and last place, जसं शेवटची जागा आम्ही येत आहोत, that is Hebron. हेब्रोन.
Let us stay together. आम्हाला एकत्र ठेव. As Abram was standing next to his wife when she died, जसा अब्राम सारेच्या शेजारी होता आणि ती मेली, as Isaac was standing next to Abraham as he died, आणि इसहाक जसा अब्रामाच्या शेजारी उभा असताना तो मेला. as one another were being there, एकमेकांची साथ, they were all standing as a family in Hebron. एकमेकांच्या शेजारी हेब्रोन मध्ये ते परिवार म्हणून उभे राहिले. And the father bought Machpelah for this purpose, वडिलांनी मकपेला ही जागा त्यासाठी घेतली that we begin our walk की आम्ही आमचा प्रवास सुरू with केला. God in Shechem and we will end in Hebron. देवाबरोबर शखेम मध्ये प्रवास सुरू केला, देवाबरोबर हेब्रोन मध्ये आमचा प्रवास संपेल. Even so, तसं we pledge today. आज आम्ही करार करतो, Our walk started in Shechem. शखेम मध्ये आमचा प्रवास सुरू झाला, We will end in Hebron हेब्रोन मध्ये आम्ही तो संपू together. एकत्र. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. We raise up an altar in Hebron. आम्ही वेदी बांधतो हेब्रोन मध्ये. Our body will go from here. आमचं शरीर, आमचा मृतदेह, आमची डेड बॉडी इथून जाईल. These are the same brothers and sisters who will carry our dead body to the grave. आणि हेच भाऊ, याच बहिणी आमची डेड बॉडी इथून बाहेर काढतील. That is association. खराबा शांतारांता रथार. That is fellowship. याला म्हणतात सहभागिता, That is called communion. याला म्हणतात सहभागिता. एकत्रित येणे, संबंध ठेवणे. शखेम, बेथेल, हेब्रोन. Bless all of us, Lord, now. आम्हाला सगळ्यांना आता आशीर्वादित कर. Everyone प्रत्येकाला should be blessed right now. आता या वेळेला आशीर्वादित कर. Let your anointing come down. तुझा अभिषेक वाढव. खराबा शांतारांता. How good and lovely it is when brethren dwell together in unity. जेव्हा बंधुजन एकत्र एकीनं राहतात तेव्हा किती छान. It's like holy oil poured onto the head of Aaron, coming down the beard and onto his garment. पवित्र तेल अरोनाच्या मस्तकावर ओतून दाढीवर खाली उतरल्यासारखं. There I will proclaim my blessings. देव म्हटला, तिथं मी माझा आशीर्वाद पुकारीन. We claim our blessings right now in Jesus' आता या name. वेळेला येशूच्या नावात आम्ही आमचे आशीर्वाद मागतो. Receive it स्वीकारा, by faith विश्वासाने स्वीकारा, in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Praise God. हालेलुया. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. There is power. सामर्थ्य आहे, There is power. सामर्थ्य आहे. In commitment there is power. In raising up altars there is power. करारामध्ये सामर्थ्य आहे, वेदी बांधण्यामध्ये सामर्थ्य आहे. Now don't be worried about your spouses, about your children. आता मुलांची, नवरा बायकोची काळजी करू नका. God will take care. देव सांभाळे. Praise God. हालेलुया. God bless you all. देव बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देतो.